श्री स्वामी समर्थ. माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. कार्तिक पौर्णिमा म्हणजेच या दिवशी भगवान शंकराने म्हणजेच आपण त्याला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणत असतो. तर याच दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले. या आनंदात देवांनी दीप प्रज्वलित केले. यामुळे या पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणत असतो. तर म्हणजेच काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमा आपण कशी साजरी करायची, त्रिपुरवात कशी लावायची आणि आपण याच दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शनही घ्यायचं आहे. तर ते किती वाजता दर्शन आहे किंवा त्याचा टायमिंग काय आहे, तर संपूर्ण माहिती, कार्तिकांना कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहे, तर संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर सर्वात प्रथम या दिवशी आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच 15 तारखेला शुक्रवारी या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. तर या दिवशी आपल्याला शिव मंदिरात जाऊन त्रिपुरवात लावायची आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न असेल त्रिपुरवात किती लावायच्या, तर त्रिपुरवात ह्या 750 वाती असतात. त्या रेडीमेडही दुकानात भेटत असतात किंवा तुम्ही घरी तयार करू शकतात. तर या दिवशी घरात व घरात बाहेर देवळातही दिव्यांची आपण आरास करून पूजा केली जाते. कारण या दिवशी दिवाळीचा शेवटचा दिवस असतो आणि आपण जे कोणी लक्ष्मीपूजन केलेलं नसेल त्यांनीही या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं. तसेच आपण तुळशीच्या लग्नाचाही या दिवशी शेवटचा दिवस असतो. म्हणजेच काय, तर दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा. तर या दिवशी जर आपण घराबाहेर किंवा तुमच्या सगळीकडे, जसं दिवाळीच्या दिवशी आपण सजावट करत असतो, रांगोळ्या काढत असतो किंवा दिव्यांची आरस लावत असतो घराबाहेर खिडक्यांमध्ये, तर त्याच पद्धतीने आपल्याला सगळीकडे दिवे लावायचे आहे. एक प्रकारची दिवाळी साजरी करायची आहे. तर याच दिवशी आपल्याला नदीत पण दीपदान करायचे आहे. आपण हा दिवस साजरा करायचा आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जर आपण लक्ष्मी नारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टीही करायच्या आहेत. म्हणजे काय, तर या दिवशी आपल्याला एका पवित्र नदीमध्ये स्नान करायचं आहे. त्यामुळे आपल्याला एक प्रकारचं पुण्य भेटत असतं. तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचीही पूजा करायची असते. त्यानंतर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला नदीत दीपदान करायचं असतं किंवा जर नदी नसेल तर आपण एखाद्या महादेवाच्या मंदिरामध्येही दीपदान करू शकतो. या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. तसेच या दिवशी आपल्याला पाण्यात कच्चे दूध मिसळून जो चंद्रदेव आहे त्यांना अर्घ्य द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये शुभ गोष्टी घडत असतात. त्यानंतर आपण या दिवशी गाईला कोणत्याही प्रकारचं दान जर केलं, तिला भाकरी खाऊ घातली किंवा तिला चारा खाऊ घातला, तर आपल्याला खूप पुण्य भेटत असतं. तसेच या दिवशी आपण वेगवेगळ्या गोष्टीही दान म्हणून देऊ शकतो. तर या दिवशी आपल्याला तसेच अनेक गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहे. म्हणजे काय, तर आपल्याला या दिवशी आपल्याला धनाची म्हणजेच लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. जसं की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाजावर दिवा लावायचा. नंतर या दिवशी एखाद्या नदीत स्नान करायचं आहे. त्यामुळे आपल्याला ज्या आर्थिक संकटे असतात त्या आर्थिक संकटे हे नाहीसे होत असतात. त्यामुळे आपण महादेवाचं जिथे मंदिर असेल तिथे नक्कीच तुम्ही त्रिपुरवात लावायला 750 त्रिपुरवात आणि तिथे दिवे लावा. तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही मंदिरात जा एखाद्या महादेवाच्या, किंवा तुम्ही तुमच्याच घरामध्ये लावले तरी चालेल. महादेवाची पिंड असेल तर तिथेही लावली तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करणार आहोत. तर त्याच नंतर आपण साजरी करणार आहोत की आपण या दिवशी आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेणार आहोत. तर कार्तिक स्वामींचं दर्शन हे आपण कधी घेणार आहोत किंवा त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आज मी घेऊन आलेली आहे. तर कार्तिक स्वामी म्हणजेच आपले शिव पार्वती यांचा जो मोठा मुलगा आहे तो म्हणजेच कार्तिक स्वामी. कारण यांचं दर्शन आपण वर्षभरातून लेडीज कोणीही घेऊ शकत नाही. ज्या लेडीज असतात त्या वर्षभरातून कार्तिक स्वामींचं दर्शन घेत नाही, परंतु जेंट्स जे असतात ते कधीही वर्षातून त्यांचं दर्शन घेऊ शकतात. त्यामुळे लेडीजला या दिवशी खूप शुभ मुहूर्त आहे की या दिवशी आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचं दर्शन घ्यायचं असतं. तर ते दर्शन घेण्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तू लागतात
किंवा जे महादेवाचा छोटा मुलगा म्हणजेच गणपती यांचाच मोठा भाऊ म्हणजेच कार्तिक स्वामी, तर यांचं जे वाहन आहे म्हणजेच की मयूर म्हणजे मोर, तर त्या मोराचे पीस घेऊन आपण या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला आपण एक घरूनच प्रसाद घेऊन जायचा आहे दर्शनाला जाताना. त्यानंतर आपल्याला तिथे गेल्यानंतर आपल्याला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांना फुले जे काही प्रसाद असेल तो अर्पण करायचा आहे. त्यानंतर त्यांना आपण जे नेलेल्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे. मोरपीस त्यांना अर्पण करायचं आहे, त्यांच्या पायाला लावायचं आहे, कारण त्यांचं आवडतं वाहन आहे. त्यानंतर आपल्याला आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला त्यांना तुमच्याजवळ जे पैसे असेल, 10 रुपये असेल किंवा 50 रुपये असेल, 100 रुपये असेल, ते त्यांच्या पायाशी लावायचं आहे. तर तो योग कधी आहे, तर तो योग म्हणजे 15 नोव्हेंबर 2024 कार्तिक महिना असेल, कार्तिक पौर्णिमा असेल आणि कृतिका नक्षत्र असेल, याच वेळेमध्ये आपल्याला हे दर्शन घ्यायचं आहे. तर ते दर्शन म्हणजे तशी पौर्णिमा असती, परंतु त्यांचं जे दर्शन आहे ते कार्तिक पौर्णिमा, कार्तिक महिना, कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या तीन मुहूर्त जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण त्यांचं दर्शन घ्यायचं असतं. ते म्हणजे दर्शन आहे की शुक्रवारी रात्री 9:55 मध्यरात्री 2:58 त्यांचं आपण दर्शन घेऊ शकतो. म्हणजेच 15 तारखेला रात्री 9:55 आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पहाटे 2:28 आपण त्यांचं दर्शन घेऊ शकतो. तर म्हणजे जवळजवळ आपल्याला 5 तास 3 मिनिटं या वेळेतच आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं असतं. तर ते का दर्शन त्याच टायमिंगला घ्यायचं असतं, कारण आपले जे पैशासंबंधी जे आपले अडीअडचणी असतात, तर आपण या काळामध्ये या मुहूर्तामध्ये जर आपण त्यांचं दर्शन घेतलं तर आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात वर्षभर आपल्याला पैशांची कमी पडत नाही किंवा आपल्याला आर्थिक जी चणचण आहे तर ती भासत नाही. तर अशा प्रकारे आपण त्यांचं जर दर्शन घेतलं तर नक्कीच आपल्याला कार्तिक स्वामींचं आपल्यावरती कृपा आशीर्वाद असेल. जर तुमच्या जवळ जर कार्तिक स्वामींचं मंदिर नसेल तर तुम्ही घरच्या घरीच तुम्ही एखादा फोटो असेल किंवा तो जवळ आसपास जिथे कुठे स्वामी समर्थांचं केंद्र असेल तिथे जाऊनही तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि त्यासाठी आपल्याला मंत्रही म्हणायचा आहे. तुम्ही दिवसभर त्यांची सेवा म्हणजेच मंत्र म्हणायचा आहे की ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात. हा मंत्र म्हणून त्यांची दिवसभर आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला दिवसभर आपल्याला विष्णूंना त्यांना जे आवडतात जसं की बेलपत्र, तुळशीपत्र असेल, त्यांच्या आवडीचं जे पदार्थ असतात फळं वगैरे ते त्यांना या दिवशी अर्पण करायचे आहे आणि त्यांचा मंत्र म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच कार्तिक स्वामींचं या दिवशी दर्शन घ्या, त्रिपुर्वातही लावा आणि तुमचं जीवन सुखकर करा. श्री स्वामी समर्थ.